हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रोफेसर नवपुते स्वागत करतो सर्वांचं. आज आपण रेडिएशनचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. हीट ट्रान्सफर ऑपरेशन रिलेटेड हा जो चॅप्टर आपला चालू आहे याच्यामध्ये आपले रेडिएशन हा थर्ड टाईप हीट ट्रान्सफर मोड आहे. त्याच्यामधले आज आपण थोडे प्रॉब्लेम शिकणार आहोत. तर हे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युल्यांची गरज आहे. तर ते फॉर्म्युले कोणते ते बघून घेऊ आधी. या फॉर्म्युल्यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे जे बेसिक फॉर्म्युले आहेत याच्यावरच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर बघा, पहिला बेसिक जो फॉर्म्युला आहे तो आहे रेट ऑफ हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन. जनरली रेडिएशन मोडनी जी हीट ट्रान्सफर होणार तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो क्यू आर. आर इज रेडिएशन, क्यू इज हीट ट्रान्सफर रेट इज इक्वल टू small e a sigma T1 raised to 4 minus T2 raised to 4, where E is emissivity, A is area, sigma is Stefan Boltzmann constant. त्याची जी व्हॅल्यू आहे सिग्माची ही कॉन्स्टंट आहे आणि ही व्हॅल्यू जी पाठ करून घ्या ही आहे. जनरली आपण याला कन्सिडर करणार 5.67 into 10 raised to power minus 8 watt per meter square degree Kelvin raised to 4. ही सिग्माची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ही हमेशा हीच व्हॅल्यू पुटअप करायची प्रॉब्लेम सॉल्व करताना. हा झाला हीट ट्रान्सफर रेट. आणि हा फॉर्म्युला हा जो एरिया आहे याला का जर का मी डिवायडेड बाय क्यूच्या नेलं तर हा हीट ट्रान्सफर पर युनिट एरिया होतो. म्हणजे हीट ट्रान्सफर पर युनिट एरिया कधी काढण्यास सांगतील, कधी हीट ट्रान्सफर रेट काढण्यासाठी. तर एरिया जर का नसला तर एरिया 1 युनिट कन्सिडर करायचा आणि त्याला डिवायडेड बाय क्यूच्या मध्ये घ्यायचं आणि हा प्रॉब्लेम इथं फॉर्म्युलेने सॉल्व करायचा. नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तो रेट ऑफ रेडिएशन बिटवीन द टू सरफेस प्लेट. दोन सरफेस प्लेट, एक हॉट प्लेट असते, एक कूल प्लेट असते. जनरली हे बघा, इथं एक एक्झाम्पल आहे. इथं आपण बघतो की प्लेट 2 आहे आणि प्लेट 1 आहे. तर ही प्लेट समजा खूप हॉट आहे. हॉट असली तर ॲटोमॅटिक याची बाय रेडिएशननी हीट इमिट होईल. हीट इमिट होईल ती कुठं जाणार? प्लेट 1वर जाणार, जी की कूल्ड आहे किंवा ती पण गरम आहे, पण याच्यापेक्षा दोघाचं टेम्परेचर डिफरन्स राहणार. इकडचे रेडिएशन समोरच्या प्लेटवर स्ट्राईक होणार, आदळणार. तर ही प्लेट काय करणार? याच्यातले जे रेडिएशन येतील याच्यातली हीट थोडीशी ॲब्सॉर्ब करणार. 100% सगळं ॲब्सॉर्ब करणार नाही. थोडी बहुत अमाऊंट हीट एनर्जी रिलीज करणार. जी एनर्जी रिलीज करणार ती वापस इकडं येणार समोरच्या प्लेटला. ही प्लेट पुन्हा काय करणार? थोडीशी हीट याच्यातली जे रेडिएशन येतात ती ॲब्सॉर्ब करणार, उरलेले रेडिएशन पुन्हा इमिट करणार आणि सायकल कंटिन्यूस अशीच राहणार. एक पॉईंट असा येईल की नेट अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब इमिटेड बाय द प्लेट 2 इज इक्वल टू हीट अमाऊंट ॲब्सॉर्ब और इमिटेड बाय द प्लेट 1 ॲट अ थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ फिक्स और कॉन्स्टंट टेम्परेचर. हा जो कन्सेप्ट आहे. मग या केसमध्ये फॉर्म्युला कसा असणार? तर हा आपला फॉर्म्युला आहे क्यू बाय ए सफिक्स 1,2. 1,2चा अर्थ काय? फ्रॉम प्लेट 1 to 2 और 2 to 1. 1,2 एनर्जी इमिटेड फ्रॉम द प्लेट 1 ॲब्सॉर्ब बाय प्लेट 2 और प्लेट 2 इमिटेड एनर्जी ॲब्सॉर्ब बाय प्लेट 1. क्यू बाय ए 1,2 हे प्लेटचा संदर्भ आहे इज इक्वल टू सिग्मा F1,2 इन ब्रॅकेट T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4. हा फॉर्म्युला आहे. क्यू बाय ए 1,2 इज इक्वल टू सिग्मा F1,2 इन ब्रॅकेट T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4, वेअर F1,2 काय? ही एक व्हॅल्यू आहे जी कशी काढलेली, जिचा फॉर्म्युला आहे
डिपेंड्स ऑन इमिसिव्हिटी. हा कॉन्स्टंट फॉर्म्युला आहे. F1,2 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 अपॉन E1 प्लस 1 अपॉन E2 मायनस 1, वेअर E काय इमिसिव्हिटी, वेअर E इज इमिसिव्हिटी. इमिसिव्हिटी ऑफ प्लेट 1, इमिसिव्हिटी ऑफ प्लेट 2. इमिट करण्याची जी क्रिया आहे त्याला डिनोटेड बाय स्मॉल ई आपण कन्सिडर करतो. म्हणजे ही जी व्हॅल्यू ही आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. याच्यावरनं आधी F1,2 काढून घ्यायचा. याची जी व्हॅल्यू येईल ती ह्या फॉर्म्युल्यात पुट करायची. सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁻8 कन्सिडर करायची. टेम्परेचर दिलेलं असतं आणि Q बाय ए बिटवीन द टू प्लेट. नेट हीट एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम प्लेट 1 to 2 or 2 to 1 ह्या फॉर्म्युलेने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर हा सेकंड फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस प्लेट असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. पण ज्यावेळेस स्पियर किंवा सिलेंड्रिकल शेप असला एखादा हिटेड पार्टचा मेटलचा, जसं आपलं कॉईल असते, तर त्या केसमध्ये हा फॉर्म्युला आपण यूज करणार. Q इज इक्वल टू सिग्मा A1 F1,2 इन ब्रॅकेट T1⁴ मायनस T2⁴, वेअर F1,2 काय त्याचा फॉर्म्युला 1 डिवायडेड बाय 1 अपॉन E1 प्लस A1 बाय A2. A1 सरफेस 1, A2 सरफेस सेकंड इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय E2 मायनस 1 ब्रॅकेट क्लोज. मग ह्या फॉर्म्युल्याने इथं दोन फॉर्म्युले Fचा सेपरेट आहे. 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय E1 प्लस A1 डिवायडेड बाय E2 इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय E2 मायनस 1. हा फॅक्टर काढायचा. याची जी व्हॅल्यू येईल ही पुटअप ह्या फॉर्म्युल्यात करायची. याच्यावरनं Q निघेल. सेम इथं पण आपण असं करू शकतो. Q डिवायडेड बाय A1, जर का A युनिट 1 असला तर सिग्मा F1,2 इन ब्रॅकेट T1⁴ मायनस T2⁴. पण जेव्हा युनिट 1 असला तर A इकडं घ्यायचा, नाही तर जनरली ह्या फॉर्म्युल्यात A एक व्हॅल्यू दिलेली असते, त्यामुळं हा A इकडं आपण जनरली ह्या केसमध्ये घेत नाही. तर अशा प्रकारे हे 3 फॉर्म्युले माहिती पाहिजे ज्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर चला बघूया पहिला प्रॉब्लेम रेडिएशनचा सॉल्व करू. बघा, सिंपल प्रॉब्लेम दिलेला आहे. कॅल्क्युलेट द हीट लॉस बाय रेडिएशन. रेडिएशननी जे हीट लॉस होणार आहे फ्रॉम अ अनलॅग हॉरिझॉन्टल स्टीम पाईप. अनलॅग हॉरिझॉन्टल म्हणजे असा एक स्टीमचा पाईप आहे ज्याला आपण इन्सुलेट केलेलं नाही आहे आणि याच्यामधनं काय होते, स्टीम पास होते. मग ॲटोमॅटिकली काय होणार, स्टीमचं टेम्परेचर हाय राहणार, क्लायमेटचं टेम्परेचर लो राहणार. याच्यामुळं काय होईल बघा, या पाईप हीट इमिट करण ॲटोमॅटिकली टू द क्लायमेट. हीट लॉस व्हायला स्टार्ट होईल. तर रेडिएशन हा इथं फॅक्टर अप्लाय होऊन जातो. फ्रॉम ॲन अनलॅग स्टीम हॉरिझॉन्टल पाईप 50 mm OD. या पाईपचा OD आउटर डायमीटर किती आहे, 50 mm आहे. ॲट 377 डिग्री केल्विन, म्हणजे स्टीमचं टेम्परेचर जे आहे 104 म्हणजे 377 डिग्री सेंटीग्रेड आहे. टू द एअर ॲट 283 डिग्री केल्विन. टू द एअरचं टेम्परेचर 283 डिग्री केल्विन आहे, म्हणजे डेल्टा टी इथं क्रिएट होतो. आणि ज्या वेळेस डेल्टा टी क्रिएट होतो टेम्परेचर, तर काय होतं, हीट ट्रान्सफर फ्रॉम हाय टेम्परेचर टू द लो टेम्परेचर. हीट ट्रान्सफर फ्रॉम हाय टेम्परेचर टू द लो टेम्परेचर होतं. मग डाटा दिलेला आहे. इमिसिव्हिटी ई, पाईपाचा जो इमिसिव्हिटी इमिट करण्याची जी कॅपॅसिटी ती ई इज इक्वल टू किती आहे, 0.90 इमिसिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. तर सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. द हीट लॉस
बाय रेडिएशन पर युनिट एरिया आपल्याला काढायचा आहे. मग द हीट लॉस बाय रेडिएशन पर युनिट एरिया. पर युनिट एरिया सांगितलेला आहे बघा, पर युनिट एरिया, कारण की एरिया इथं दिलेला नाही म्हणून आपण काय करणार, एरिया 1 हा कन्सिडर करणार. मग एरिया जर का आपण 1 कन्सिडर केला तर मग आपला जो फॉर्म्युला येईल तो काय येईल, जनरली QR डिवायडेड बाय E इज इक्वल टू E सिग्मा T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4. आलं का लक्षात. QR डिवायडेड बाय E इज इक्वल टू E सिग्मा T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4. मग आपल्याला ईची किंमत दिलेली आहे, किती दिलेली आहे, E 0.90. सिग्मा आपल्याला माहिती आहे काय, 5.67 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 8 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री केल्विन रेस टू 4. नेक्स्ट T1 किती दिलेला आहे, म्हणजे हायर टेम्परेचर. T1 किती दिलेला आहे, 377 डिग्री केल्विन. T2 किती दिलेला आहे, 283 डिग्री केल्विन. ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यात पुटअप करा. therefore Q by A is equal to 0.90 into 5.67 into 10 raised to power minus 8 in bracket 377 raised to 4 minus 283 raised to 4. therefore Q by A R is equal to, आता बघा कॅल्क्युलेटरवर आधी ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. 377 रेस टू 4 मायनस 283 रेस टू 4. मग जी व्हॅल्यू येईल त्याला इन ब्रॅकेटमध्ये टाकून 0.90 इंटू 5.67 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 8 सॉल्व करून घ्यायचं. मी कॅल्क्युलेटरवर सॉल्व केलं तर मला याची जी व्हॅल्यू मिळाली ती आहे 704 वॅट पर मीटर स्क्वेअर. युनिट काय येणार, वॅट. क्यूचं युनिट काय, वॅट, आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. म्हणून हा जो पाईप आहे हा काय करन, हीट लॉस करन. किती लॉस करन, 1 मीटर स्क्वेअर एरियाच्या पाईपमधनं तो 704 वॅट हीट ट्रान्सफर करन. आपण ध्यानात ठेवा, हीट ही वॅटमध्ये असते, नाही कॅलरी किंवा किलोजूल किलो कॅल्विनमध्ये नसते आपली हीट. आपल्याला ह्या केसमध्ये वॅट हा आपला युनिट आहे. आलं लक्षात. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. कॅल्क्युलेट द रेट ऑफ हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन फ्रॉम ॲन अनलॅक स्टीम पाईप 50 mm OD ॲट 393 डिग्री कॅल्विन टू द एअर 293 डिग्री कॅल्विन. डाटा E इज इक्वल टू 0.90. सेम हाच प्रॉब्लेम आहे, फक्त आता इथं व्हॅल्यू मात्र आपल्या चेंज आहे. तर बघू फॉर्म्युला काय येईल आपला, Q बाय R डिवायडेड बाय A इज इक्वल टू E सिग्मा T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4. मग आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, E दिलेलं आहे 0.90. नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, सिग्माची व्हॅल्यू माहिती आहे 5.67 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 8 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री केल्विन रेस टू 4. नेक्स्ट T1 आपल्याला माहिती आहे, T1 दिलेला आहे, किती दिलेला आहे, 393 डिग्री केल्विन. T2 दिलेला आहे, किती दिलेला आहे, 293 डिग्री केल्विन. या सगळ्या व्हॅल्यू याच्यात पुटअप करायचा तर आपल्याला याचा फॉर्म्युलाच्या बेसवर सॉल्व करता येईल. ईची किंमत किती आहे, 0.90, 5.67 इंटू 10 रेस टू पॉवर मायनस 8, 393 रेस टू 4 मायनस 293 रेस टू 4. याला जर का मी कॅल्सीवर कॅल्क्युलेट केलं तर मला याची व्हॅल्यू आली 841.2 वॅट पर मीटर स्क्वेअर. अशा प्रकारे सिंपल प्रॉब्लेम आहे ही ट्रान्सफर बाय द पाईप. तर ह्या केसमध्ये आपण इझिली सॉल्व करू शकतो. नेक्स्ट आता तिसरा प्रॉब्लेम बघू.
a 50 mm ID iron pipe at 423 degree Kelvin passes through room in which the surrounding are at 300 degree Kelvin. बघा एक पाईप आहे, हा कुठून पास होतो, एका रूममधनं पास होतो आहे. तर या पाईपाचं टेम्परेचर किती आहे, T1 300 डिग्री केल्विन आहे. आणि हा जो रूम आहे या रूमचं टेम्परेचर T2 कन्सिडर होणार. या रूमचं टेम्परेचर किती सांगितलेलं आहे, सॉरी, रूमचं टेम्परेचर 300 डिग्री केल्विन आहे. पाईपाचं टेम्परेचर 423 डिग्री केल्विन आहे. तर ॲटोमॅटिकली हाय टेम्परेचर टू द लो टेम्परेचर हीट बाय रेडिएशन रूम हीटर टाईप हा एक्झाम्पल आहे. हीट काय होईल, रूममध्ये पास होईल. इफ द इमिसिटी ऑफ द पाईप मेटल इज 0.8, if emissivity of the pipe is 0.8 दिली E, what is the net interchange of radiation energy per meter length of pipe? The outside diameter of pipe is 60 mm. त्या पाईपाचं आपल्याला डायमेन्शन दिलेलं आहे. तर आपल्याला या केसवर किती हीट लॉस होईल हा फॅक्टर काढायचा आहे. तर आपण काय करू, पाईपची आधी लेंथ कन्सिडर करू. लेंथ ऑफ पाईप, ज्यावेळेस डाटा नसला तर ॲझ्युम करून प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. लेंथ ऑफ पाईप इज इक्वल टू 1 मीटर. असं समजू की या रूममध्ये पाईपाची लेंथ किती आहे, 1 मीटर आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, ई दिलेला आहे, इमिसिव्हिटी. ई किती आहे, 0.8. सिग्माची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 5.67 इंटू 10⁻⁻8 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री केल्विन रेस टू 4. नेक्स्ट आपल्याला काय माहिती आहे, T1 स्टीम, T1 किती आहे, 423 डिग्री केल्विन. T2 किती आहे, 300 डिग्री केल्विन. आणि आपल्याला पाईपचा डायमीटर दिलेला आहे बघा. पाईपचा डायमीटर D0 आउटसाईड डायमीटर आहे, म्हणून D0 इज इक्वल टू 60 mm. याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या, 0.06 मीटर डिवायडेड बाय 1000. तर इथं आपण हा डाटा पूर्ण जो ॲझ्युम केला तो लिहून घेतला. नेक्स्ट आता आपल्याला एरिया काढायचा आहे, एरिया ऑफ पाईप. एरिया ऑफ पाईप कसा निघणार, एरिया ऑफ पाईप इज इक्वल टू पाय D0L. आपल्याला डायमीटर माहिती आहे, लेंथ माहिती आहे, म्हणून एरिया ऑफ पाईप काय येणार, पाय D0L. पायची किंमत पाय इंटू सेम तशीच ठेवायची, कॅल्सीवर येऊन जाते. नेक्स्ट पाय इज इक्वल टू डायमीटर किती आहे, 0.06. लेंथ आपण 1 मीटर कन्सिडर केलं. जर का मी कॅल्सीवर सॉल्व केलं तर मला एरिया जो येतो तो 0.189 मीटर स्क्वेअर येणार. मी इथं एरिया काढून घेतला. आता मला फॉर्म्युला पुट करायचा आहे. आता या केसमध्ये मला एरिया मिळालेला आहे, म्हणून मी एरिया ह्या प्रॉब्लेममध्ये इकडं शिफ्ट करेल फॉर्म्युल्यामध्ये. तर फॉर्म्युला माझा काय होणार आहे, ई इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू ई इंटू सिग्मा इंटू ए T1 रेस टू 4 मायनस T2 रेस टू 4. असा आपला हा प्रॉब्लेम्स सॉल्व होईल. ईची किंमत 0.80 व्हॅल्यू पुट करा, इंटू सिग्मा 5.67 इंटू 10⁻⁻8. एरिया 0.189 इन ब्रॅकेट. T1ची किंमत टाका 423 मायनस रेस टू 4 300 रेस टू 4. ब्रॅकेट आधी सॉल्व करायचं, मग याला कॅल्क्युलेटरवर सगळं मल्टिप्लाय करून घ्या. तर मला कॅल्क्युलेटरवर याची जी व्हॅल्यू आली ती आली 205 वॅट पर मीटर, कारण की आपला एरिया दिलेला आहे पर मीटर स्क्वेअर. आलं लक्षात. तर अशा प्रकारे QR इज इक्वल टू 205 वॅट पर मीटर आपला हीट ट्रान्सफर रेट. एका मीटरमध्ये 1 मीटरचा पाईप दिलेला आहे आपल्याला, फक्त लेंथ ऑफ पाईप. तर एका मीटरचा आपण हिशोब काढला तर
एका मीटरमध्ये 205 वॅट हीट काय होईल त्या पाईपाच्या थ्रू 1 मीटरची ही जी लेंथ आहे याच्यातनं हीट ट्रान्सफर होईल. आलं लक्षात. हे पहिल्या प्रॉब्लेमवर सिंपल आहे केसेस. तर अशा प्रकारे हा आपण इथे 3 प्रॉब्लेम्स बघितले. नेक्स्ट आपण आता प्लेट टाईपचे जे सेकंड आपला जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्यावर आपण आता प्रॉब्लेम सॉल्व करू. बघा, कॅल्क्युलेट द लॉस ऑफ हीट बाय रेडिएशन फ्रॉम अ स्टील ट्यूब ऑफ डायमीटर 70 mm अँड 3 मीटर लॉंग. एक स्टील ट्यूब आहे बघा, ही ट्यूब आहे. तर या ट्यूबची काय 3 मीटर लांबी आहे, लेंथ किती आहे 3 मीटर. आणि या स्टीमचं काय डायमीटर किती आहे, हा 70 mm. 70 mm हा डायमीटर आहे. ॲट अ टेम्परेचर ऑफ 500, म्हणजे याच्यात जो टेम्परेचर आहे T1 हा किती आहे 500 डिग्री कॅल्विन आहे. इन अ ट्यूब इज लोकेटेड इन अ स्क्वेअर ब्रिक्स कंड्यूट. याला कुठं ठेवलं आपण, एका स्क्वेअर ब्रिकमध्ये ठेवून दिलेला आहे विटाच्या भिंतीमध्ये. 0.3 मीटर साईड, आतमधनं किती आहे 3 मीटर साईड. आणि याचं टेम्परेचर किती आहे T2 300 डिग्री कॅल्विन आहे. ॲझ्युम ई फॉर अ स्टील ॲट अ 0.79 अँड फॉर अ ब्रिक्स कंड्यूट ॲट 0.93. तर आता आपलं हे कसं आहे पॅरलल प्लेटचं एक्झाम्पल आहे. पॅरलल प्लेटचं एक्झाम्पल आहे. तर आपल्याला आपला फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता ह्या केसमध्ये आपण जो फॉर्म्युला यूज करू तो कोणता सेकंड फॉर्म्युला यूज करणार. तर आपल्याला काय काढायचं आहे, द रेट ऑफ हीट लॉस बाय रेडिएशन काढायचं आहे. द रेट ऑफ हीट लॉस बाय रेडिएशन. काय फॉर्म्युला येईल, Q इज इक्वल टू सिग्मा A1 T1 raised to 4 minus T2 raised to 4 divided by 1 upon E1 plus A1 divided by A2 in bracket 1 divided by E2 minus 1. याला आपण F पण कन्सिडर करू शकतो. F1,2. मी इथं डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. तर आता आपल्याला जे जे माहिती आहे ते पुटअप करा. सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁻⁻8 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री कॅल्विन रेस टू 4. नेक्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे इमिसिव्हिटी दिलेली. इमिसिव्हिटी आपण स्टीलची कन्सिडर करू आधी. स्टील ट्यूबला E1 ती किती दिलेली आहे 0.79. इमिसिव्हिटी ऑफ ब्रिक्स विटाची E2 कन्सिडर करू. त्याची व्हॅल्यू किती आहे 0.93 ही कन्सिडर केलेली. नंतर काय टेम्परेचर, फर्नेसचं टेम्परेचर T1, ट्यूबचं टेम्परेचर 500, T2 300. हा सगळा डाटा आपण लिहून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यास मदत होते. अलग लक्षात. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला एरिया काढावा लागेल. एरिया ऑफ ट्यूब काय पाय, नंतर डायमीटर इंटू लेंथ. मग पायची किंमत, डायमीटर किती आहे 70 mm. 70 म्हणजे काय 70 डिवायडेड बाय 1000 करून घ्या. इंटू लेंथ किती आहे 3 मीटर दिलेली. मग याच्यावरनं आपला जो एरिया येतो तो येतो बाय कॅल्क्युलेटरवर 0.659 मीटर स्क्वेअर. हा झाला एरिया A1. आता काय काढायचं एरिया E2 हे झालं ट्यूब. आता एरिया कशाचा काढायचा, त्या टोटल ब्रिक्सचा काढायचा. जी वॉल आहे आपली कंड्यूट, तर ती कितीची दिलेली आहे, त्याचं स्पेसिफिकेशन काय दिलं आहे द स्क्वेअर ब्रिक्स. स्क्वेअर म्हणजे काय 4 साईड 1 2 3 4.
स्क्वेअर आलं म्हणजे 4 साईड. एकाची साईड किती आहे 0.4 आहे. मग एकाची जर का 0.3 आहे तर बघा एरिया कसा निघन 4 इन ब्रॅकेट 0.3 इंटू 3 याच्याने आपला काय होईल 3 मीटर लॉंग इंटू 3 मग इज इक्वल टू याला आपण कॅल्क्युलेटरवर जर का सॉल्व केलं तर 3.6 मीटर स्क्वेअर येईल. 3.6 मीटर स्क्वेअर होईल. आता हे सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा. देअरफॉर Q इज इक्वल टू सिग्मा A1 T1 रेज टू 4 T2 रेज टू 4 डिवायडेड बाय 1 अपॉन E1 प्लस A1 बाय A2 1 अपॉन E2 मायनस 1. हे जर का अगोदर जरी कॅल्क्युलेट केलं F1,2 तरी प्रॉब्लेम सोपं जातं. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यू मी पुटअप करतो. 5.67 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 8. एरिया A1 किती आला 0.659. T1 500 रेज टू 4 300 रेज टू 4 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय E1 आपला किती आहे 0.79 प्लस एरिया 0.659 डिवायडेड बाय E2चा एरिया 3.6 इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय E2ची किंमत किती 0.93 मायनस 1. तर हे पूर्ण प्रॉब्लेम कॅल्क्युलेटरवर आपण सॉल्व केलं तर याची जी किंमत येते मला जी आली ती आहे 1588.5 वॅट. तर ह्या ट्यूबमध्ये त्या ब्रिक्सच्या स्क्वेअरमध्ये किती हीट ट्रान्सफर होईल 1588.5 वॅट एवढी हीट काय होईल त्या ट्यूबच्या थ्रू हीट ट्रान्सफर होईल. हा झाला एक प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. सिंपल प्रॉब्लेम आहे. डिटरमाइन द नेट radiant heat exchange between the two parallel oxidized iron plate placed at a distance of 25 mm having a side 3 into 3 meter. The surface temperature of two plates are 373 100 degree centigrade and 313 degree Kelvin 40 degree centigrade respectively. Emissivity of a plate are equal. इथं ध्यानात ठेवा इक्वल सांगितलं. गिवन E1 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू 0.736. सिम्पल तोच प्रॉब्लेम आहे ज्याच्याने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर आपला जो फॉर्म्युला सेम दोन पॅरलल प्लेट इमिस करतात असा हा कन्सेप्ट आहे. सोल्युशन आपला जो मग आता या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू सिग्मा एरिया 1,F-12 इन T1 मायनस रेज टू 4 T2 रेज टू 4. हा आपला फॉर्म्युला आहे. मग हा जो आपला F1-2 आहे मग हा काय आहे याचा फॉर्म्युला F1-2चा इज इक्वल टू आपला जो फॉर्म्युला आहे 1 डिवायडेड बाय E1 प्लस 1 डिवायडेड बाय E2 मायनस 1. आलं लक्षात. तर आता आपण याची सेम तोच फॉर्म्युला आहे डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करू. सगळ्या आधी F1/2 कॅल्क्युलेट करून घेऊ. 1 डिवायडेड बाय E1 किती 0.736 प्लस 1 डिवायडेड बाय E2 सेम तेच आहे 0.736 मायनस 1. याला का जर का मी कॅल्क्युलेटरवर सॉल्व केलं तर मला याची किंमत येते 0.5823. आलं लक्षात. तर आता हे झालं. मग आता आपल्याला ही व्हॅल्यू याच्यात पुटअप करायची. पण याच्यात सिग्माची व्हॅल्यू किती मग सिग्मा इज इक्वल टू 5.67 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 8 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री केल्विन रेज टू 4. एरियाची किंमत काय एरिया आपल्याला सांगितला 3/3 एरिया सांगितला आहे. मग 3/3 म्हणजे 3 3 9 मीटर स्क्वेअर हा आपला काय झाला एरिया झाला. नेक्स्ट T1 किती आपला T1 दिलेलं आहे 373 डिग्री केल्विन. T2 दिलेलं आहे आपल्याला
313 डिग्री कॅल्विन. या सगळ्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यात पुटअप करा. फॉर्म्युला मी पुन्हा लिहितो. Q इज इक्वल टू सिग्मा ए F1,2 T1⁴ minus T2⁴ इज इक्वल टू 5.67 इंटू 10 to the power -8. एरिया आला 9. F1,2 ची व्हॅल्यू आली आपली 0.5823 इंटू T1 किती आहे 373⁴ मायनस T2 किती आहे 313⁴. याला पूर्ण जर का आपण कॅल्क्युलेटरवर सॉल्व केलं स्टेप बाय स्टेपनी तर याची जी व्हॅल्यू येते ती 2900 वॅट एवढी हीट काय होईल याच्यातनं पास होऊन ट्रान्सफर होईल बाय रेडिएशननी ही हीट ट्रान्सफर होईल. आलं लक्षात. तर एक लास्ट प्रॉब्लेम बघू आपण. सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. अ इन्नर स्पियर. आता मागचा प्लेटचा झाला. आता जो प्रॉब्लेम आहे तो स्पियरचा आहे. स्पियर म्हणजे सेम असा ह्या पार्टमध्ये बॉल टाईप स्पियर असतो आपला. तर अ इन्नर स्पियर ऑफ अ डिवॉर फ्लास्क इज 30 सेंटीमीटर डायमीटर. याचं डायमीटर किती आहे 30. अँड आउटर स्पियर इज हा स्पियर त्याचं डायमीटर आहे 36 सेंटीमीटर. याचं डायमीटर आहे 36 सेंटीमीटर. बोथ स्पियर आर कोटेड फॉर विच द इमिसिव्ह इज 0.05. ई किती दोघांची सेम आहे 0. कोटिंग केलेलं आहे ब्लॅक फेस करण्यासाठी. डिटरमाइन द रेट ॲट विच लिक्विड ऑक्सिजन. आता याचा लॅटेंट हीट दिलेला आहे बघा 21.44 किलो जूल पर kg. 1 किलो लिक्विड किती हीट देणार 21.44 लॅट हीट देणार. वुड इव्हॉपरेट ॲट 90 डिग्री कॅल्विन -183 डिग्री सेंटीग्रेड when the outer sphere temperature is 293 डिग्री कॅल्विन 20 डिग्री सेंटीग्रेड. आत टेम्परेचर किती आहे 90 डिग्री. बाहेर किती आहे 90 डिग्री कॅल्विन. बाहेर किती आहे 293 डिग्री कॅल्विन आहे. ॲझ्युम दॅट द आउटर मोड ऑफ हीट ट्रान्सफर आर ॲब्संट. म्हणजे कंडक्शन अँड कन्व्हेक्शन होणार नाही. फक्त या दोघांचंच काय होणार एकमेकाला हीट ट्रान्सफर होणार. आलं लक्षात. तर सिम्पल प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम सेम त्याच फॉर्म्युल्याने आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर आपण काय करणार सोल्युशन काय द रेट ऑफ हीट ट्रान्सफर थ्रू द स्पियर. द रेट ऑफ हीट ट्रान्सफर थ्रू स्पियर काय फॉर्म्युला आहे